मुलांना आता आपण पाहणार अणूचे वस्तुमान म्हणजे काय. आपण इथे बघा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत की अणूचे जे वस्तुमान आहे ते कोणत्या प्रकारचे आहे. इथे बघा दिले आहे कार्बन ॲटॉम म्हणजे काय की न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. जे न्यूट्रॉन आहे ते पिंक मध्ये आहे, प्रोटॉन आहे ते ब्ल्यू मध्ये आहे आणि जे इलेक्ट्रॉन आहे ते ग्रीन कलर मध्ये इथे तुम्हाला दिसत आहे. प्रोटॉन किती आहे 6 आहे, न्यूट्रॉन 6 आहे, 6 अधिक 6 किती झाले 12 आहे. म्हणजेच ऑटोमॅटिक जो मास आहे तो किती झाला आहे 12 वर्सेस पी आहे. म्हणजेच काय इथे दिले आहे की ऑटोमॅटिक मास किती आहे, ऑटोमॅटिक नंबर, केमिकल सिम्बॉल, एलिमेंट नेम्स आणि फॉस्फरस. म्हणजेच काय ऑटोमॅटिक मास वर्सेस ऑटोमॅटिक नंबर आहे. म्हणजे द्रव अणूचे जे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन म्हणजे पी व न्यूट्रॉन म्हणजे एन मुळे असते. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की ज्या द्रव अणूचे जे वस्तुमान आहे त्याच्या केंद्रकामध्ये म्हणजे ह्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असून ते त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यामुळेच अशा प्रकारे असत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी संख्या म्हणजे ऑटोमॅटिक जो मास आहे तो 12 आहे. म्हणजे फॉस्फरस, एलिमेंट नेम, केमिकल आणि ऑटोमॅटिक नंबर अशा प्रकारे त्यांनी इथे ऑटोमॅटिक जो मास आहे त्याचा किती झाला आहे 15 झालेला आहे. याचा ऑटोमॅटिक मास 12 आणि याचा ऑटोमॅटिक मास आहे तो अशा प्रकारे 15 मध्ये आपल्याला इथे दिसत आहे. बघा अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या पी अधिक एन याच्या संख्येला अणुवस्तुमानांक असे म्हटले आहे. म्हणजे अणुकेंद्रकामध्ये असणारे पी अधिक एच आहे, पी अधिक एन याची जी संख्या आहे त्या अणुवस्तुमानांक त्याला काय म्हटलं आहे अणुवस्तुमानांक अशा प्रकारे म्हटलेले आहे. बघा अणुकेंद्रकामध्ये असणारे पी अधिक यांच्यामध्ये अजून वस्तुमानांक म्हटले आहे. प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असे संबोधले जाते. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय प्रोटॉन, न्यूट्रॉन म्हणजेच काय आहे न्यूक्लियस आहे. प्रोटॉन म्हणजे पी, न्यूट्रॉन म्हणजे एन. म्हणजे दोन्ही कसे आहेत बघा. प्रोटॉन पी म्हणजे तो प्लस आहे म्हणजे धन आहे, न्यूट्रॉन म्हणजे काय धन आणि ऋण या दोन्ही प्रकारामध्ये तो आढळतो. म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण म्हणून संबोधले जात आहे. अणु अतिशय सूक्ष्म असो व मग त्याचे जे वस्तुमान आहे ते कसे ठरवायचे. आता त्यांनी सांगितलं जो अणु आहे हा अतिशय सूक्ष्म आहे. म्हणजे तो अतिशय सूक्ष्म नुसता सूक्ष्म नाही, तो कसा आहे तो अतिसूक्ष्म आहे आणि त्यामुळे तो त्याच्यामध्ये जे वस्तुमान आहे ते कशा प्रकारे आपण ठरवणार आहेत, कसे आपण त्याचे वस्तुमान ठरवणार आहोत. म्हणून शास्त्रज्ञांनी वस्तुमान अचूक मोजणे शक्य नसल्याने अणुचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना मांडलेली आहे. आणि म्हणून जे शास्त्रज्ञांनी काय केले अणुवस्तुमान अचूक मोजणे शक्य नसल्यामुळे अणुची जी सापेक्ष वस्तुमान आहे ही संकल्पना त्यांनी मोडून काढलेली आहे. म्हणजे जसं चित्रामध्ये दिसत आहे बघा अशा प्रकारे त्याचं जे वजन करायचं ठरलं तर बघा इथं CL35 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 दिसत आहे. CL35 आणि CL35 म्हणजेच काय अशा प्रकारे जे अणुचे वस्तुमान आहे त्याच्या प्रकारे ते तराजूत मोजले जात आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजन ॲटॉमिक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहे. हायड्रोजनचा अणु सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड हे संदर्भ अणु म्हणून झालेली आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की हायड्रोजनचा अणु सर्वात हलका आहे. हायड्रोजनचा जो अणु आहे तो कसा आहे लाईट वेट आहे, तो हलका आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची जी निवड आहे ती संदर्भ अणु म्हणून झालेली म्हणजे रेफरन्स म्हणून त्याची ही निवड झालेली आहे, संदर्भ अणु म्हणून झालेली आहे. हायड्रोजनच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे. जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये केवळ किती आहे एक प्रोटॉन आहे. एक किती आहे एक प्रोटॉन आहे प्लस. तर अशा हायड्रोजन अणुचे सापेक्ष वस्तुमान किती असणारे साहजिकच आहे एक असे स्वीकारण्यात आले आहे. किती स्वीकारण्यात आले आहे एक असे स्वीकारण्यात आलेले आहे. हायड्रोजनच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे. अशा हायड्रोजन अणुचे सापेक्ष वस्तुमान किती आहे एक आहे आणि म्हणून त्याचं जे वस्तुमान आहे ते किती असणार आहे स्वीकारण्यात आले आहे एक असे वस्तुमान स्वीकारण्यात आलेले आहे. जसे बघा इथे दिसत आहे. यामुळे अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांक इतकेच असते. म्हणजेच काय झालं की त्यामुळे जे अणुवस्तुमानाचे जे मूल्य आहे ते अणुवस्तुमाना इतकेच म्हणजे पी अधिक एन अशा प्रकारे त्यांनी झालेले आहे. म्हणजे 6 अधिक एन अशा प्रकारे. म्हणजेच हायड्रोजनचे सापेक्ष वस्तुमान एक वाढल्यावर नायट्रोजनच्या अणुचे जे वस्तुमान आहे किती ते कसे ठरवायचे. म्हणजेच नायट्रोजनच्या एका अणुचे सापेक्ष वस्तुमान हे किती आहे 14 आहे. 7 आणि 7 किती आहे 14 आहे. मग यानुसार विविध मूलद्रव्याची सापेक्ष वस्तुमाने ठरवली गेली आहे. यानुसार विविध जे मूलद्रव्य आहेत मग ते SC आहे, Y आहे, N आहे. अशा प्रकारे ही विविध त्याची मूलद्रव्ये आहेत. ही मूलद्रव्याची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवले गेले आहे. तर पिरियडिक टेबल आहे. हा पिरियडिक टेबल कशा प्रकारे दिला आहे इथे बघा दिलेला आहे 1, 3,
1 4 5 6 7 8 9. तर अशा प्रकारे त्यांनी एक पिरियोडिक त्यांनी ठेवलेलं आहे, पिरियोडिक टाइम टेबल आहे. विविध मूलद्रव्यांची जी सापेक्ष अणुवस्तुमाने हे अशा प्रकारे एक पिरियोडिक जो टेबल आहे त्यानुसार त्यांनी ठरवले आहे. पुढे कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा, कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान किती आहे? 12 आहे. प्रोटॉनचं किती सांगितलं? 1 अणुवस्तुमानक आहे, म्हणजे त्याचं जर का वजन वस्तुमान किती असणार आहे? 1 असणार आहे. परंतु इथे सांगितले कार्बनच्या एका अणूचे वस्तुमान किती आहे? तर 12 आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बघा, तशा प्रकारे 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन म्हणजे किती झाले? 6 प्लस किती झाले? 12 झाले. म्हणजे तिथे कार्बनच्या एका अणूचे जे सापेक्ष वस्तुमान आहे ते आपल्याला 12 या प्रमाणामध्ये आढळून येते. आता आपण पाहणार आहोत काही मूलद्रव्य व त्याची सापेक्ष अणुवस्तुमाने पाहणार आहोत, की जे काय आणखीन जे काही मूलद्रव्य आणि त्याचे वस्तुमान आणखीन किती आहे त्याच्याबद्दलचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला इथे मूलद्रव्य दिलेली आहेत, अणुवस्तुमान दिलेलं आहे, परत मूलद्रव्य दिले आणि त्याचं अणुवस्तुमान दिलं आहे. मग हायड्रोजन आहे तर हायड्रोजनचं अणुवस्तुमान किती आहे? 1 आहे. हेलियमचा 4 आहे. हायड्रोजनचा 1 इथे दिसत आहे. हेलियमचा 4 आहे. लिथियमचा 7 आहे. बेरिलियमचा 9 आहे. बोरॉनचा 11 आहे. कार्बनचा 12 आहे. नायट्रोजनचा 14 आहे. त्याचप्रमाणे अपूर्ण मूलद्रव्य दिले. ऑक्सिजनचा 16 आहे. बघा इथे दिलेले आहे. ऑक्सिजनचा 16 आहे. त्याचप्रमाणे जो सोडियम आहे त्याचा 23 आहे. मॅग्नेशियमचा इथे तुम्हाला 24 दिसत आहे. सिलिकॉनचा 28 आहे. क्लोरीनचा 35.5 आहे. पोटॅशियम जे आहे त्याचा 39 आहे. आणि जो कॅल्शियम आहे त्याचा 40 प्रकारामध्ये 40 मध्ये तुम्हाला आढळून. त्याचे अणुवस्तुमान आपण पाहणार आहोत. मूलद्रव्य आपण बघितली आणि हर एक मूलद्रव्य आहे त्याचे अणुवस्तुमान किती आहे ते देखील आपल्याला इथे या प्रकारामध्ये दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण मूलद्रव्य आणि ते अणुवस्तुमान हे कोणकोणते आहेत या संदर्भाचा आपण इथे माहिती घेतलेली आहे. बरोबर. आता हे नायट्रोजन झाले आहे, कॅल्शियम झालेलं आहे. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकंकृत वस्तुमान हे एक स्वीकारले आहे. आता सांगितले की त्यामुळे जे अणुवस्तुमानक आहे म्हणजे इथे देखील एक वजन काटा आहे आणि आता इथे देखील काही खाद्य ठेवलेले आहेत की त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी जे एकंकृत वस्तुमान हे काय एक स्वीकारले. जे एकंकृत म्हणजे एक सारखे जे अनुमान आहे, जे वस्तुमान आहे ते एक काय केलं आहे? स्वीकारलेलं आहे. म्हणजे इथे जसा एक आपण पाहू शकतो की इथे आपण दिलेला आहे एक मोठा गोळा आहे की आणि त्याचप्रमाणे इथे आपण पाहिलेलं आहे की जे काही खाद्यपदार्थ ठेवले आहे म्हणजे दोघांचं जे वस्तुमान आहे ते किती आहे? हे सारख्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. जिथे वजन माप ठेवलं आहे आणि इथे वस्तू ठेवलेली आहे. या एककाला डाल्टन असे म्हटले जाते. म्हणजे हेच एकक असे आहे डाल्टन आहे की ही जी पद्धत आहे ही पद्धत कोणती आहे? डाल्टन पद्धती म्हणून देखील आपण त्याला बोलले जात आहे. तर बघा, यासाठी आपण मुलांना पाहिलं की जे वस्तुमान आहे ते कशा प्रकारचं की त्यासाठी यू ही संज्ञा वापरली जाते की या ज्या वस्तुमान काढायचे मूलद्रव्य व त्याच्या सापेक्ष अनुसार यू ही संख्या वापरली जाते. 1 यू बरोबर 1.660 लाख 53,904 गुणिले 10चा वर्ग वजा 27 kg अशा प्रकारे त्याचे जे वस्तुमानाचं जे वजन आहे त्या प्रमाणामध्ये हे केले जातं. जे अणूचे जे वस्तुमानक आहे ते अशा प्रकारे बघा इथे काढले जातं. 1 यू म्हणजेच आपण बरोबर इथे पाहिले आहे 1,06,66 लाख. तर बघा आता इथे त्यांनी दिलेले आहे की बघा मूलद्रव्याचा रासायनिक संज्ञा आहे की मूलद्रव्याची कशा प्रकारची रासायनिक संज्ञा आहे की त्याला एक प्रकारे संज्ञा दिलेली आहे की त्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. तिथे दिले हायड्रोजन आहे म्हणजे त्याची जी संज्ञा आहे ती कोणत्या प्रकारची आहे इथे तुम्ही पाहू शकता. बघा ही जी संज्ञा आहे ती अशा प्रकारे ही जी पहिल्या नंबरची आहे. हायड्रोजनची संज्ञा अशा प्रकारे आहे. जो नायट्रोजन आहे जो सेकंडली आहे तो बघा अशा प्रकारचा आहे. त्याची जी संज्ञा दिली आहे. कार्बन आहे तो पूर्ण काळा दाखवलेला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे जे सल्फर आहे ते कसं आहे जे अधिकचं चिन्ह दाखवलं आहे सल्फरचं. त्याचप्रमाणे जे फॉस्फरस आहे त्याचं देखील चिन्ह इथे दाखवलेलं आहे. त्या ॲल्युमिनियमचं देखील चिन्ह आहे की त्याच्यामध्ये डॉट डॉट हे दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे दुसरं आहे सोडा आहे. सोडाचे देखील की जो गोल वर्तुळकार आहे आणि त्याला 2 मध्ये स्टँडिंग लाईन आहेत म्हणजे 2 उभ्या रेषा आहेत. त्याचप्रमाणे इथे पॉट ॲश आहे. इथे बघा त्याला देखील 3 रेषा दिलेल्या आहेत. ऑक्सिजन आहे त्याच्या कोणत्याच प्रकारचं चिन्ह नाही, त्याला पूर्ण 0 आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रतल नाही, स्टँडिंग लाईन नाही. त्याचप्रमाणे कोणती उभी किंवा आडवी रेषा नाही आहे. कॉपरला इथे दिलेलं आहे पूर्ण फक्त गोल राऊंडमध्ये C हा दिलेला आहे. लीड आहे त्याला लीडला L हे नाव दिलेले आहे. त्याचप्रमाणे जो वॉटर आहे 2 बॉल म्हणून एक डॉट जो दिलेला आहे त्याला आपण काय बोलत आहोत? वॉटर बोलत आहोत. नेक्स्ट आहे आपलं
ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियमला देखील हे 2 पाण्याचे अणू दाखवतात. बघा वॉटर हे 2 अणू आणि रेणूने आहे. त्याचप्रमाणे इथे देखील ॲल्युमिनियम आहे, ओलाफट आहे, त्याचप्रमाणे कार्बोनिक ॲसिड आहे, कार्बोनिक ऑक्साईड आहे, कार्बनिक ॲसिड आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड आहे. तर अशा प्रकारची इथे डाल्टन्स म्हणजे इथे सिम्बॉल्स आणि इथे दिलेले आहे, फॉर्म्युला दिलेला आहे की कशा प्रकारे त्याची जी नावं आहेत आणि त्याला दिलेली जी संज्ञा आहे की त्याप्रमाणे त्याचं चित्र कशा प्रकारे अशा प्रकारे दिलं आहे. डाल्टननी मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा इथे चिन्हांचा वापर केला, जसे हायड्रोजन 0 आणि त्याला पूर्णमध्ये डॉट आहे. तर तांबे असेल तर त्याला सी म्हणजे काय आहे, कॉपर आहे, म्हणून त्याला सी इथे नाव दिलं. तुम्ही मला तांबे तर म्हणजे टी पडलं जातं, परंतु तांबेला इंग्लिशमध्ये कॉपर म्हटलं जातं. मग त्याच्यामुळे तांबं हा कॉपर आहे म्हणून त्याला इथे सी अशा प्रकारे नाव देण्यात आलं आहे. तर अशा प्रकारे डाल्टन हे मूलद्रव्यांना हे काही संज्ञा आहेत, त्या संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा या चिन्हांचा इथे वापर केला आहे. व अशा प्रकारचे जे चिन्ह तुम्हाला इथे दिसत आहेत, या चिन्हावरून त्याची ओळख म्हटली आहे. जसं आपण झालं म्हटलं सल्फ्युर म्हटलं की अशा प्रकारचं चिन्ह हे शास्त्रज्ञ लोकांना समजून जातं. त्याचप्रमाणे सोडा म्हटल्यावर की तिथे अशा प्रकारचं चिन्ह आहे. ऑक्सिजन म्हटलं का फक्त पूर्ण राऊंड आहे. तर अशा सर्व प्रकारची जी चिन्ह आहे ते इथे डाल्टनने इथे आपल्याला दिलेले आहेत. आणि या चिन्हांचा देखील आपण वापर किंवा जे चिन्ह दिले गेले त्या चिन्हावरून आपण ओळखणं देखील गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचं हे चिन्ह आहे हे आपल्याला समजण्यास सोपे जात आहे. बघा आता त्यांनी दिलं आहे की मूलद्रव्याच्या रासायनिक संज्ञेमध्ये आज आपण IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाय इन केमिस्ट्रीने ठरवलेल्या जे संज्ञा वापरतो. मग आज आपण ज्या संज्ञा वापरतो त्या कोणत्या संज्ञा वापरतो आणि कुणी ठरवल्यात ह्या, तर IUPAC म्हणजेच काय, हे शॉर्ट फॉर्म आहे. IUPAC बघा इथे त्यांनी एवढं मोठं नाव न घेता त्यांनी IUPAC एक असं आहे शॉर्ट फॉर्म नाव आहे. त्याला फुल फॉर्म जो त्याचा आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाय केमिस्ट्री, अशा प्रकारे हे त्याचं हे पूर्णपणे नाव आहे. आणि म्हणून हे पूर्ण नाव इथे त्यांनी दिलेलं आहे की या ज्या संज्ञा आहे आपण त्याचा वापर करतोय. म्हणजे मग आता इथे काय दिलं आहे बघा, इथे दिलं आहे H आहे म्हणजे हायड्रोजन, इथे L आहे म्हणजे लिथियम, Na म्हणजे सोडियम, त्याचप्रमाणे इथे K म्हणजे पोटॅशियम, Rb म्हणजे रेडियम, Ca म्हणजे कॅल्शियम, त्याचप्रमाणे इथे Ca म्हणजे कॅल्शियम, Fr म्हणजे फ्रान्सक्यून. अशा प्रकारे जी नावं इथे दिलेली आहेत त्या संज्ञांचा आज आपण इथे काय करत आहोत, वापर करत आहोत. म्हणजेच कोणतं आहे, IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाय केमिस्ट्रीने हे ठरवलं ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञाचा आपण याचे सर्व प्रकारे वापर करतो. IUPAC पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट आहे. समजलं मुलांना, इथपर्यंत कळालं की जे संज्ञा कोणत्या आहेत. मग ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभर वापरली जातात. ही अधिकृत नावं आहे म्हणजे हे फर्म झालेलं आहे, खात्रीने झालेलं आहे की या संज्ञाचा इथे आता वापर करण्यात आला आहे आणि हे जगभर देखील म्हणजे ओव्हरऑल वर्ल्ड याचा वापर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अधिकृत जी नावे आहेत ती संज्ञा असो ती जगभर, अशा प्रकारे सर्व संज्ञाचा इथे वापर करण्यात आलेला आहे. बघा आता त्यांनी इथे दिलेलं आहे की सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बेर्जेलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे सध्याची जी आधुनिक जी पद्धती आहे किंवा जी रासायनिक संज्ञा पद्धती ही कोणी वापरलेली आहे, ही बेर्जेलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. सध्याची जी रासायनिक संज्ञा ही कोणी केली आहे, तर बेर्जेलियस हे नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी केले की एक रासायनिक शास्त्राचे ते एक मोठे जनक होते रसायनशास्त्रामध्ये, त्यांना पदवी मिळालेली आहे. इथे दिले बघा केमिकल सिम्बॉल्स 1828 आणि जॉन्स जॅकॉब बेर्जेलियस, त्यांचं पूर्ण नाव काय की ते 18व्या शतकामधले होते, त्यांच्याबद्दलची यांनी माहिती मिळवली आहे. केमिकल सिम्बॉल्स म्हणजेच काय की रासायनिक शास्त्राचे ते एक जनक होते, ते 18व्या शतकातले होते 1828 मध्ये, आणि त्यांचं जे पूर्ण नाव होतं जॉन जॅकॉब बेर्जेलियस. एलिमेंट O अँड कंपाऊंड H2O सिम्बॉल, आणि त्यांनी अशा प्रकारे दाखवले की एलिमेंट O म्हणजे काय आहे, मला नाही इथे ऑक्सिजन आहे, आणि कंपाऊंड H2O म्हणजे काय, पाणी हे सिम्बॉल. तर अशा प्रकारे त्यांनी हे चिन्हांचा त्यांनी इथे वापर केलेला आहे. मग सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही अशा प्रकारे आपण दाखवलेली आहे. O अँड कंपाऊंड इन H2O म्हणजे काय, पाणी आहे. तर अशा प्रकारची बघा ही त्यांनी चिन्ह देखील इथे दाखवलेली आहेत आणि चिन्हांचे पद्धतीचा जो वापर आहे तो बेर्जेलियस या शास्त्रज्ञाने केलेला आहे. बघा आता त्यांनी सांगितले की त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिली अक्षरे किंवा पहिले आणि दुसरे व इतर विशिष्ट अक्षरे अशी
असते. आता बघा त्यांनी सांगितलं की त्यानुसार मूलद्रव्याची जी संज्ञा म्हणजे आता इथे MO म्हणजे जे शॉर्ट फॉर्म नाव घेतलेलं आहे. आता इथे निंबोनियम, इथे मोलोडियम, टेक्नोलियम, तर अशा प्रकारचे जे रेडियम इथे जे नावं आहेत त्याचे जे शॉर्ट फॉर्म इथे नाव ठेवले, त्याची जी संज्ञा ठेवलेली आहे त्यानुसार बघा इथे दाखवलं आहे की त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे, नावातील जे पहिलं अक्षर आहे म्हणजे ऑक्सिजन आहे तर मग O आणि X आहे, H2O आहे जे पाणी आहे म्हणजे त्याला जर शॉर्ट फॉर्म घेतला आहे, कॅल्शियम आहे म्हणजे Ca बरोबर की Cl, अशा प्रकारे ही त्याचं पहिलं नाव जे घेतलेलं आहे की सध्या त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे, पहिले आणि जे शेवटचे ते दुसरे इतर विशिष्ट अक्षरे अशी असतात. तर अशा प्रकारे हे शॉर्ट फॉर्ममध्ये हे अक्षरे जॉईंट केले आहे, जे पहिलं अक्षर घेतलं आहे आणि जे शेवटचं अक्षर घेतले किंवा दुसरं अक्षर की पहिली 2 अक्षरे ही घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे ही जी संज्ञा आहे ती तयार कशा प्रकारे झाली आहे ते इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जी संज्ञा आहे ती पहिलं अक्षर घेतलं आहे किंवा शेवटचं किंवा पहिली 2 अक्षरे घेतली आहेत. मग 2 अक्षरापैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत लिहिले जाते. म्हणजे पहिले अक्षर, मग 2 अक्षर जर घेतले तर 2 अक्षरापैकी जे पहिलं अक्षर आहे ते कसं लिहिलं जात आहे बघा. तर हे जे पहिलं अक्षर आहे ते इथे बघा T दिसत आहे आणि त्याच्यानंतर जे आहे म्हणजे इथे टँटोलियम म्हणजे जे नाव आहे मग त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे मग इथे काय घेतलं आहे, हा T फक्त घेतला आहे. मग T मध्ये आहे जो T हा सगळ्यात कसा आहे मोठा आहे म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि जो A आहे तो कसा दर्शवला जात आहे तो शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवला आहे. म्हणजे 2 अक्षरापैकी जे पहिलं अक्षर आहे ते इंग्रजी आहे ते मोठ्या लिपीमध्ये केले आहे की जे आपली कॅपिटल लेटर आहे कॅपिटल लिपीमध्ये ते केलं आहे व दुसरे अक्षर आहे लहान लिपीमध्ये. कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर आपल्याकडे इंग्रजी माध्यमातून असलेल्या ज्या 2 लिपी असतात, एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर. मग कॅपिटल लेटरमध्ये जे फर्स्ट लेटर असतं ते कॅपिटल असतात, बाकीचे सर्व लेटर असतात ते स्मॉल लेटरमध्ये. तर तशाच प्रकारची जी संज्ञा आहे की जे आपल्याकडे जे मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याच्या संज्ञांचा देखील वापरण्यासाठी त्याचा वापर केला आहे की जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटल लेटरमध्ये केलं आहे, जे दुसरं लेटर आहे ते स्मॉल लेटरमध्ये दाखवण्याची ती पद्धत आहे. मग कोणतेही असं कॅल्शियम असू दे, सोडियम असू दे, सोडियम कार्बोनेट असू दे, ऑक्सिजन असू दे की जे पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल आहे आणि दुसरं आहे स्मॉलमध्ये दाखवलं आहे. म्हणजे आता तुम्हाला त्यांनी उदाहरणासाठी बघा इथे दिलेलं आहे की कशा प्रकारे जो हायड्रोजन आहे मग हायड्रोजनचा जो H आहे, हायड्रोजनचा H, कॅल्शियमचा Ca घेतलेला आहे. मग कॅल्शियमची जी स्पेलिंग आहे ती मोठी आहे मग त्याप्रमाणे त्यांनी कॅल्शियमचा इथे C घेतला आहे, ऑक्सिजनचा यांनी O घेतला आहे, कॉपरचा CO घेतला आहे बरोबर आहे. तर अशा प्रकारे नायट्रोजनचा N, कॅडमियमचा CD आणि त्याचप्रमाणे कॅडमियम म्हणजे CD आणि कार्बनचा C घेतला आहे आणि क्लोरीनचा Cl घेतला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे बघा शॉर्ट फॉर्ममध्ये ही नावं घेण्यात आलेली आहेत. त्याची जी रासायनिक जी संज्ञा आहे ती इथे त्यांनी दाखवलेली आहे की हायड्रोजनचा H आहे, कॅल्शियमचा C आहे, ऑक्सिजनचा O, कॉपरचा CO, नायट्रोजनचा N आहे. तर अशी ही सर्व प्रकारची बघा इथे तुम्हाला नावं दिलेली आहेत. मग CD, कार्बन C, अच्छा बघा Ca कॅल्शियम आहे बघा इथे त्या प्रकारे Cu म्हणजे काय कॉपर आहे. आता पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही की तुम्हाला इथे नावं दिली गेलेली आहेत. हायड्रोजनचा जो H आहे त्याचप्रमाणे कॅल्शियम बघा CaLCium म्हणजे काय आहे कॅल्शियम आहे. मग एवढं मोठं नाव न घेता त्यांनी फक्त इथे Ca घेतलेलं आहे. ऑक्सिजन आहे मग ऑक्सिजनचा इथे फक्त O घेतलेला आहे, OXYGEN आहे. मग त्यामध्ये त्याचा फक्त ऑक्सिजनचा O संज्ञा घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कॉपर आहे, कॉपरचा C कॉपर आहे त्याची देखील जी संज्ञा आहे कॉपर आहे, COPPER आहे. मग कॉपरचा देखील इथे काय घेतलेलं आहे बघा Cu घेतलेला आहे, जो पहिला C आणि कॉपर घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे बघा पाहू शकतो जो नायट्रोजन आहे मग नायट्रोजनचा देखील इथे N घेतलेला आहे. कॅडमियमचा CD म्हणजे कॅडमियम CADMIUM कॅडमियम आहे. मग कॅडमियमचा फक्त C आणि D म्हणजे पहिलं अक्षर आणि थर्ड अक्षर इथे घेतलेलं आहे. कॅडमियमचा C आहे. कार्बन बघा आता दिले आहे, कार्बनचा फक्त C घेतलेला आहे आणि जो क्लोराईन आहे CHLORIN क्लोराईन मग H टाकलेला आहे फर्स्ट लेटर आणि थर्ड लेटर, फर्स्ट लेटर थर्ड लेटर अशा प्रकारे शॉर्ट फॉर्ममध्ये सर्व संज्ञा इथे आपल्याला दाखवलेल्या आहेत. तर असं आपण पाहणार आहोत. इथपर्यंत त्या संज्ञा मुलांना तुम्हाला कळालं आहे त्याचे शॉर्ट फॉर्म कशा प्रकारे आहे हे देखील आता मी तुम्हाला समजून सांगितले. आता आपण पाहणार मूलद्रव्याचे आणि संयोगाचे रेणू कोणते आहे बघा. आता आपण ते पाहणार आहोत. काही मूलद्रव्याच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असते. उदाहरणार्थ हेलियम, निऑन म्हणजे ही मूलद्रव्य एक अणु रेणू अवस्थेत असतात बघा. आता त्यांनी सांगितलं आहे की बघा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इथे इलेक्ट्रॉन आलेले आहेत की
प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे की काही मूलद्रव्याच्या अणूंना काय आहे, स्वतंत्र अस्तित्वात असतात. म्हणजे ते काय आहेत, मुक्तपणे आहेत, ते स्वतंत्र आहेत. आणि त्याचप्रमाणे उदाहरणार्थ मग त्यांनी सांगितले की कोणत्या प्रकारचे अणू स्वतंत्र आहेत, मग त्यांनी नावं दिली आहेत. हेलियम आहे, निऑन आहे. म्हणजे ही मूलद्रव्य एक अणु रेणू अवस्थेत आढळतात. म्हणजे ही जे मूलद्रव्य आहेत ही कशा प्रकारे आढळतात, एक अणु आणि एक अणु रेणू अशा अवस्थेमध्ये आढळतात. एक जो रेणू आहे त्या अवस्थेमध्ये ही आढळून येतात. ती स्वतंत्रपणे आहे, ती मुक्तपणे आहे. म्हणजे त्याचे उदाहरण हेलियम आणि निऑन या 2 प्रकारामध्ये आपल्याला आढळत आहेत. बघा, तर अशा प्रकारे इथे बघा हे 2 प्रकार हे मुक्तपणे आढळत आहे. हा एक प्रकार आहे आणि हे 2 हे अशा प्रकारे ही मुक्तपणामध्ये आढळतात. या चित्रामध्ये तुम्ही अधिक समजू शकतात की कशा प्रकारे आढळत आहे. काही वेळा ह्या मूलद्रव्यांच्या किंवा अधिक अणूच्या संयोगातून त्या मूलद्रव्याचे रेणू तयार होतात. तर रेणू तयार कशा प्रकारे होतात ते त्यांनी इथे तुम्हाला उदाहरण दिलं आहे. त्यावेळेला मूलद्रव्याच्या 2 किंवा अधिक अणूच्या संयोगातून किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जे अणू आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे मूलद्रव्यांचा रेणू हा तयार होत आहे. बघा, जे स्पष्ट दिले म्हणजे इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. मग इलेक्ट्रॉन कसे दाखवलेत, इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे, जे मायनस आहे, प्रोटॉन म्हणजे काय आहे, प्लस आहे, आणि न्यूट्रॉन म्हणजे काय की जे निष्क्रिय वायू आहेत. तर अशा प्रकारे हे त्यांनी सांगितले मूलद्रव्याचे काही वेळेचे मूलद्रव्याचे 2 किंवा अधिक अणूच्या संयोगातून, जे 2 किंवा अधिक याच्या संयोगातून ते मूलद्रव्याचे अशा प्रकारे रेणू तयार होतात. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र आले की हा रेणू तयार होत असतो. अशी मूलद्रव्ये ही बहु अणुरेणू अवस्थेत असतात. आणि अशी जी मूलद्रव्ये आहेत ती कशी असतात, अणुरेणू या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात. म्हणजेच ऑक्सिजन आहे, 2 ऑक्सिजन आहे, म्हणजे 2 रेणू मिळाले म्हणजेच O आहे. म्हणजेच काय झालं, 2 अणू आहेत म्हणून त्याला दिलं आहे O2 आहे. म्हणजेच काय आहे, ऑक्सिजन आहे. ते 2 N आहे म्हणजे 2 अणू आहेत. म्हणजेच N म्हणजे तिथे N2 आहे म्हणजे नायट्रोजनचे 2 अणू आहेत. समजतं इथं चित्राच्या माध्यमातून मुलांना तुम्हाला कळत असेल की बघा इथे 2 अणू दिले आहेत म्हणून इथे O2 आहे. ऑक्सिजन किती आहे, 2, म्हणून इथे 2 आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे 2 अणू आहेत, रेणू आहेत, म्हणून इथे काय दिलेले आहेत, 2 अणुरेणू आहेत. मग इथे N2 दिलेला आहे म्हणजेच नायट्रोजन N2 आहे. तर अशा प्रकारे ही मूलद्रव्ये बहु अणुरेणू अवस्थेत असतात. उदाहरणार्थ मग कोणकोणते आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. मूलद्रव्ये ही द्वि म्हणजे अणुरेणू अवस्थेत आढळतात. ती अणु आणि रेणू अवस्थेत आढळतात. म्हणजेच मग आपण त्याला काय म्हणत आहोत, O2 किंवा N2 याप्रमाणे आपण त्यांना संबोधत असतो. क्लिअर झाले मुलांना की 2 अणू कशा प्रकारे होत आहेत, हे बघा चित्राच्या माध्यमातून हे तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे 2 प्रकारचे जे अणू आणि रेणू आहेत. आता जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयोगाचे रेणू हे तयार होतात. आता त्यांनी संयोगाचे रेणू कशा प्रकारे तयार होतात त्यांनी सांगितलं की जेव्हा मूलद्रव्याचे अणू हे एकमेकांशी संयोग पावतात आणि जेव्हा मूलद्रव्याचे जे अणू आहेत ते एकमेकांच्या संपर्कात येतात, संयोगात येतात. म्हणजेच काय आहे की ते एकमेकांच्या संपर्कात जेव्हा येतात, त्या संपर्कात आल्यानंतर तेव्हा संयोगाचे रेणू तयार होतात. म्हणजेच ऑक्सिजन आणि नायट्रोजन जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा संयोगाचे हे रेणू तयार होतात. म्हणजे ONO अशा प्रकारे बघा इथे चित्र दिसत आहे की जेव्हा अणू आणि रेणू जेव्हा एकत्र येतात म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे अणुरेणू हे एकमेकांच्या संपर्कात येतात. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे मग अशा प्रकारे ते संयुगे तयार होतात. कशाच्या प्रकारात, मूलद्रव्यामधील रासायनिक जे आकर्षण आहे, जे मूलद्रव्याचं रासायनिक आकर्षण आहे त्या आकर्षणामुळे अशा प्रकारची ही संयुगे तयार होत असतात. तर अशा प्रकारे मुलांना आपला हा जो टॉपिक आहे, संयुगे कशा प्रकारे तयार होतात, 2 अणू कशा प्रकारे असतात आणि जे संज्ञा आहेत त्या कशा प्रकारे तयार होतात या घटकाचा आपण मुलांना सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत की रेणू वस्तुमान म्हणजे काय, या घटकाकडे आपण पाहणार आहोत की रेणू वस्तुमान म्हणजे काय. इथे बघा चित्रात दिलेलं आहे की एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूच्या अणुवस्तुमानांची काय आहे, ही बेरीज आहे. त्यांनी सांगितले की जे एखाद्या पदार्थाचे जे रेणू वस्तुमान आहे म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूच्या अणुवस्तुमानाची अशा प्रकारे बेरीज आहे. म्हणजे H आणि O आहे. म्हणजेच हायड्रोजन ॲटॉम्स आणि ऑक्सिजन ॲटॉम आहे. म्हणजेच काय झालं, H2O मॉलिक्युलर आहे. म्हणजे त्याच्या प्रकारे एखाद्या पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजेच काय असणार आहे की त्याचं जे वस्तुमान रेणू वस्तुमान आहे ते काय आहे, एका रेणूमधील सर्व अणूच्या अणुवस्तुमानाची बेरीज आहे. जो एक रेणू आहे त्याच्या सर्व अणुवस्तुमानाची हे काय आहे, गोळा बेरीज आहे किंवा ते प्लस या माध्यमातून ते आपल्याला सांगता येतं. अणुवस्तुमानाप्रमाणेच रेणू वस्तुमान सुद्धा डाल्टन या एककात व्यक्त करता येतोय. बघा की म्हणजे अणुवस्तुमान हा देखील काय आहे, डाल्टनच्याच मदतीप्रमाणे किंवा डाल्टनची जी सिद्धांत आहे त्या डाल्टन या
पद्धतीनुसार म्हणजे अणुवस्तुमानाप्रमाणे रेणुवस्तुमान सुद्धा या डाल्टन याच एककामध्ये व्यक्त करतात की डाल्टनच्याच पद्धतीप्रमाणे अणुवस्तुमानप्रमाणेच रेणुवस्तुमान सुद्धा त्याचप्रमाणे माहिती आपल्याला देत आहे की कशा प्रकारे व्यक्त करतात. म्हणजेच H2O हे वस्तुमान आहे. H2O म्हणजेच काय आहे, पाणी आहे. म्हणजे H2O जे रेणुवस्तुमान म्हणजेच पाण्याचे जे रेणुवस्तुमान आहे म्हणजे पाण्यामध्ये असं जे रेणू आहे त्यांचं वस्तुमान किती आहे. आता हे तुम्हाला बघा या घटकाच्या माध्यमातून तुम्हाला इथे क्लिअर होत असेल. रेणू काय आहे, H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे. म्हणजे जो घटक मूलद्रव्य म्हणजे काय, हायड्रोजन घटक मूलद्रव्य अणुवस्तुमान आणि रेणूतील अणूची संख्या. म्हणजे तिथे सांगितलं की H2O म्हणजे काय, पाणी आहे. मग पाण्यातील घटक मूलद्रव्य कोणतं आहे, हायड्रोजन आहे. मग हायड्रोजनचं अणुवस्तुमानांक किती आहे, त्यांनी सांगितलं 1 आहे. मग रेणूतील अणूची संख्या किती आहे, 2 आहे. समजते, समजायला थोडंसं अवघड जात असेल पण थोडं समजून नीट लक्ष दिलं तर तुम्हाला ते सहज समजणार आहे. बघा इथे दिलेलं आहे की रेणू कोणता आहे, H2O आहे म्हणजेच पाणी आहे. मग त्यातला घटक मूलद्रव्य जो आपला आहे तो हायड्रोजन आहे. त्याच्यातील जे अणुवस्तुमान आहे ते काय आहे, 1 आहे. बरोबर. आणि रेणूतील अणूची संख्या त्याच्यामध्ये किती आहे, ही 2 आहे. मग घटक मूलद्रव्य ऑक्सिजन आहे. मग त्याच्यात जे अणुवस्तुमान काय आहे, 16 आहे. आणि रेणूतील अणूची संख्या त्याच्यामध्ये किती आहे, 1 आहे. तशा प्रकारची रेणुवस्तुमान आणि अणुवस्तुमान याच्यातला बघा तुम्हाला इथे फरक दाखवत आहे. अणुवस्तुमान जेव्हा 1 आहे तर रेणूतील संख्या 2 आहे. परंतु जो ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक जर 16 आहे तर इथे काय दाखवलं आहे की रेणूचा जो अणुवस्तुमानांक किती आहे, हा 1 या माध्यमातून आपल्याला इथे दर्शवला जात आहे. तर अशा प्रकारे बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन 16-1 या माध्यमातून आपल्याला इथे क्लिअर केलेलं आहे. चला आता आपण हे तुम्हाला समजलेलं आहे. आपण पुढे बघूया. म्हणून अणुवस्तुमान गुणिले अणूची संख्या. आता त्याने सांगितलं की इथे बघा ते तुम्हाला चित्रानुसार दिलेले आहे. बघा म्हणून आता हे कोणतं चिन्ह आहे मुलांना, म्हणूनचं चिन्ह आहे. म्हणून अणुवस्तुमान गुणिले अणूची संख्या म्हणजेच किती आहे बघा, हायड्रोजन 1 गुणिले 2. हायड्रोजन किती आहे, 1 गुणिले 2 आहे. हायड्रोजन किती, 1 गुणिले 2 आहे. म्हणून इथे काय केलं की बे एके बे. मग 1 गुणिले 2 किती केलं, बे एके बे म्हणून हे 2 आले. करेक्ट. आता पूर्ण ऑक्सिजन किती आहे, 16 आहे. अणुवस्तुमानक आणि अणूची संख्या म्हणजे पुन्हा इथे काय आलं आहे, गुणाकार म्हणजे 16-1-16 म्हणजे तिथे 2 आणि 16 हे उत्तर आलेलं आहे. मग आता H2O रेणुवस्तुमान आपल्याला काढायचे आहे. मग H2O रेणुवस्तुमान बरोबर H चे अणुवस्तुमान किती आहे, गुणिले 2 आहे. H चे किती आहे, 2 आहे रेणूतील, अधिक O चे वस्तुमान किती आहे, गुणिले 1 आहे. म्हणजेच आपण हे सर्वांची जी काय करणार आहोत, खाली संख्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे 1 गुणिले 2 अधिक 16 किती झाले आहे, बे एके बे म्हणून इथे 2 आलेला आहे. बरोबर. आणि जे 16 उरलाय तो अधिक घेतलाय म्हणजे 16 आणि 2 किती, साहजिकच 18 झालेले आहेत. म्हणजेच किती रेणूचा H2O रेणुवस्तुमान किती आलेले आहे, 18 आलेले आहे. अगदी सोपं उत्तर आलेलं आहे की आपण आधी यांची गुणाकार करून 2 आणि 16 उत्तर घेतलेलं आहे. H चे अणुवस्तुमान गुणिले 2 आहे म्हणजे H ला आपण 1 मानू, इथे 2 घेतलेले आहेत आणि ते म्हणजे हे 2 घेतलेले आहेत आणि हे 16 घेतलेले अणुवस्तुमानक. बरोबर. आणि अशा प्रकारे बे एके बे आणि 16 अधिक 2 आपण इथं घेतले आहे. 16 अधिक 2 झाले आहे 18. अशा प्रकारे आपलं H2O रेणुवस्तुमान किती झालेलं आहे, 18 या माध्यमातून आपलं उत्तर आलेलं आहे. आता काही मूलद्रव्याची अणुवस्तुमाने पुढील प्रमाणे त्यांनी सांगितले की जी काही मूलद्रव्याची अणुवस्तुमाने कशी आहेत, पुढील प्रमाणे आहेत. ती कोणत्या प्रकारची आहेत ती देखील आता बघा आपण पाहणार आहोत. इथे त्यांनी काही तुम्हाला मूलद्रव्याची अणुवस्तुमाने पुढील प्रमाणे दिलेली आहेत ती आपण समजून घेणार आहोत. बघा H किती आहे, 1 आहे. काय पाहत आहोत आपण, अणुवस्तुमाने काही मूलद्रव्य H म्हणजे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, म्हणजे जे सर्व आपण नावं दिलेली आहेत की त्याची जी आहे ती अणुवस्तुमान आपण पाहत आहोत. मग Hचं 1 आहे, Oचं 16 आहे, Nचं 14 आहे, Cचं 12 आहे, Kचं 39, सोडियमचं 32 आहे, कॅल्शियमचं 40 आहे, नायट्रोजनचं 24 आहे, कॅल्शियमचं 35 आहे, मॅग्नेशियमचं 24 आहे आणि ॲल्युमिनियमचं 27 आहे. तर अशा प्रकारे ही मूलद्रव्ये आता आपण वाचून घेतलेले, त्याच्या अणुवस्तुमान आपण इथे पाहिलेले आहेत. आणि आता आपण बघा त्याचं उत्तर काढणार आहोत. सांगितले की यावरून पुढील संयुगाचे रेणुवस्तुमाने काढू. तर कशा प्रकारे रेणुवस्तुमान काढायचं आपल्याला
बघा इथे दिलेलं आहे की NaCl ची काढणार आहोत. आता NaCl चे रेणू वस्तुमान म्हणजे Na किती आहे 23 आहे. मग आता इथे Na23 कुठे आहे बघा मुलांना, इथे आपल्याला दिसत आहे. आता अशा प्रकारे आपण आता पाहणार की NaCl चे रेणू वस्तुमान आपल्याला काढायचे. जर Na आपल्याला दाखवलं इथे 23 आहे, जे कॅल्शियम आहे ते 35.5 आहे, म्हणजे अणुवस्तुमान म्हणजेच Na चे अणुवस्तुमान किती आहे अधिक Cl चे अणुवस्तुमान. तर अशा प्रकारे आपण काय घेतलंय 23 अधिक 35.5 म्हणजे त्याचं उत्तर किती आलेलं आहे 58.5 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघा रेणूचे जे रेणू वस्तुमान काढलेलं आहे. Na घेतले आहे 23 आणि Cl घेतले आहे 35, म्हणजे Na चे अणुवस्तुमान अधिक Cl चे अणुवस्तुमान म्हणजे याची आपण काय केलेली आहे बेरीज केली आहे. मग 23 अधिक 35.5 जे आपलं उत्तर आहे ते उत्तर बघा 28.5 हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आलेला आहे. आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. बघा दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की इथे दिलं आहे MgCl2 चे रेणू वस्तुमान आणि Mg24 चे अणुवस्तुमान काढलेले आहेत. आता त्यांनी दिलं आहे की Mg आहे, Mg किती आहे 35, Mg आहे जे 24 आहे, म्हणजे मॅग्नेशियमचे किती आहे हे 24 इथे दिलेलं आहे. बघा मॅग्नेशियम किती दिले आहे 24 आहे आणि Cl किती दिलेले आहे 35.5, म्हणजे अणुवस्तुमान म्हणजेच Mg चे अणुवस्तुमान अधिक Cl चे वस्तुमान गुणिले किती दिले आहे 2 दिले आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहोत मग परत ज्या दिलेल्या संख्या त्या आपण लिहून घेतल्या आहोत आणि आता आपण त्या सूत्रामध्ये किमती घालून म्हणजे Mg म्हणजे किती आहे 24, मॅग्नेशियम किती आहे अणुवस्तुमान 24 म्हणून इथे आपण 24 घेतले आहे आणि त्याचप्रमाणे 35.5 कंसामध्ये गुणिले 2 घेतलेले आहे. बरोबर. मग आपण याचा काय केलं आहे गुणाकार करून 35.5 गुणिले 2 याचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आला आहे 71.0 आला आहे. त्याला काय केलं आहे जो 24 आपला उरला त्या 24ची बेरीज केलेली आहे आणि या दोघांची बेरीज करून जे आपलं उत्तर आहे ते 95 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना हे आपलं उत्तर आपण काढले की संयुगाची संयुगाची जी रेणू वस्तुमाने आहेत ते आपण इथे काढलेले आहेत. आता हे आपलं झालेलं आहे दुसरं उदाहरण. आता आपण बघा तिसरं उदाहरण पाहणार आहोत. बघा इथे घेतलेलं आहे बघा की KNO3 K चे अणुवस्तुमानांक अधिक इथे त्यांनी घेतले की संयुगाची रेणू काढण्यासाठी KNO3 आपण घेतलेलं आहे आणि अणुवस्तुमान अधिक N चे अणुवस्तुमान प्लस O चे अणुवस्तुमान गुणिले 3 घेतलेलं आहे. मग आता त्यांनी सांगितलं आहे की ते K चे अणुवस्तुमान किती दिले KNO3 म्हणजे K इथे किती दिलेलं आहे बघा K किती आहे 39 आहे. K किती आहे 39 आहे. इथे दिसत आहे K किती 39 आहे आणि त्याचप्रमाणे N आहे. मग N चे वस्तुमान किती दाखवलं आहे इथे 14 आहे. मग N चे इथे 14 दाखवलं आहे, म्हणजेच आपण K चा अणुवस्तुमान 39 इथे घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे N चा आपण इथे 14 घेतलेला आहे वस्तुमान, म्हणजेच आपण याची काय केली आहे बेरीज केली म्हणजे N चे अणुवस्तुमान अधिक O चे अणुवस्तुमान गुणिले 3. मग अशा प्रकारे आपण याची बेरीज करून आपण इथे O आहे. आता O किती घेतलेला आहे 16 आहे, म्हणून इथे O हा देखील आपण घेतलेला आहे आणि आपल्या सर्वांना कधीने गुणायचं आहे की O चे अणुवस्तुमान ब्रॅकेट इंटू 3 दिलेले आहे. तर अशा प्रकारे मग आपण दिलेल्या ज्या किमती आहेत त्या आपण सूत्रामधून किमती टाकून घेतलेल्या आहेत. मग 39 अधिक 14 इथे कंसामध्ये 16 गुणिले 3 आहे, म्हणजेच आपण 48 म्हणजे आपण याचा काय केलं आहे 16 गुणिले 3 म्हणजे याचा आपण गुणाकार करून याचा आपल्याला 48 हे उत्तर आलं आहे आणि त्याचप्रमाणे 39 अधिक 14 मिळून किती होत आहेत 53 होत आहेत. मग हे आपले उत्तर आले, यांची आपण बेरीज केली आणि याचा आपण गुणाकार केला. मग गुणाकार केलेलं उत्तर 48 आले आणि बेरीज केलेलं उत्तर 53 आले. मग पुन्हा 53 अधिक 48 मग आपलं जे उत्तर आहे ते किती आहे मुलांनो 101 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे देखील आपण इथे गणित सोडून घेतलेलं आहे. आता आपण जे चौथं उदाहरण पाहणार आहोत ते देखील बघा इथे पाहत की MgO म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणू वस्तुमान काढणार आहोत. आता बघा ते की MgO म्हणजे काय की MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणू वस्तुमान. मग Mg किती आहे अणुवस्तुमान Mg चे अणुवस्तुमान अधिक O चे अणुवस्तुमान म्हणजे Mg किती आहे मुलांना ते 24 आहे. Mg किती बघा इथे Mg किती आहे 24 आहे आणि त्याचप्रमाणे O किती आहे 16 आहे, म्हणजेच आपण याची काय करणार आहोत इथे बेरीज करणार आहोत 67 आणले म्हणजे 24 अधिक 16चं किती उत्तर आलं आहे आपले 40 हे उत्तर आलेलं आहे. अगदी सोपं आहे, म्हणजेच आपले जो रेणू आपण काय केलं आहे रेणू वस्तुमान अशा प्रकारे हे काढलेले आहे. म्हणजे तुम्ही कोणताही प्रकारचा संयोग घ्या, तुम्ही त्याची बेरीज करायची, त्याचा गुणाकार करायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचं आपल्याला इथे उत्तर येणार आहे. आता आपण 5वं उदाहरण पाहणार आहोत मुलांना. आता इथे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड चे रेणू वस्तुमान काढणार आहोत. मग त्याप्रमाणे आपण हळूहळू बघा पाहणार आहोत. मग H किती दिला आहे 1 दिलेला आहे, इथे दिसतंय चित्रामध्ये जो H आहे तो किती आहे 1 आहे. त्याचप्रमाणे इथे बघा दिलेला आहे
इथे म्हणजे आपण टाकून घेतलेले आहेत एचचे अणुवस्तुमान 2 अधिक सल्फरचे अणुवस्तुमान अधिक ओचे अणुवस्तुमान गुणिले 4 टाकलेलं आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 1 2 3 4 आहेत. म्हणजे 4 दिला आहे म्हणून आपण इथे 4ने आपण काय करणार आहोत, गुणणार आहोत. आणि म्हणून जी दिलेली जी संख्या आहे ती आपण पुन्हा किमती सूत्रामध्ये आपण किमती मांडून घेणार आहोत. एचचे अणुवस्तुमान किती आहे, 1 आहे, बरोबर. तर अशा प्रकारे बघा आपण आता सूत्रामध्ये किमती टाकून घेतलेल्या आहेत आणि या किमती टाकून घेतल्यानंतर आता आपण त्याला गणित सोडवणार आहोत. बघा इथे एच किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर इथे 1 दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथे बघा जो 2 ते देखील दिलेलं आहे. आपलं 32 इथे दिलेलं आहे. SO किती दिलेला आहे, इथे 32 दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे O किती, इथे 16 दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण किती काढून घेतलेल्या आहेत. बघा इथे H2 म्हणजे इथे H आला 1 आहे आणि म्हणून आला आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे 2 घेतलेला आहे. इथे 2 कसं आलं समजलंय, कारण इथे 2 दिलेला आहे आणि Hची किंमत किती 1 आहे. परंतु या 2ला सोडून चालेल का, तर नाही. मग आपण हा 2 इथे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जो 32 आहे तो जो S किती आहे तो 32 घेतलेला आहे आणि जे 16 आहे ते देखील आपण O किती आहे, हा O आहे तो 16 घेतला आहे आणि मग याचा गुणाकार इथे केला आहे. मग 16 किती आलेले आहेत, 64 आलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा आपण सूत्रामध्ये बे घेतलेला आहे आणि म्हणून आपण बे आणि हे जे 32 आहेत ते 32 घेतलेले, त्याने 16 आपण 64 घेतलेले आहेत. आणि त्यामुळे बघा 64 आणि 32 किती झालेले आहेत, 96 झालेले आहेत. 2चा 2 आणि त्याचप्रमाणे मग उत्तर आलेले आहे 96 आणि 2 किती झाले आहेत, 98. मग अशा प्रकारे हे आपले इथे उत्तर आलेलं आहे. तर मुलांना अगदी सोप्या पद्धतीने आपण वस्तुमानं इथे काढलेले आहेत आणि मुलांना तुम्हाला व्यवस्थित समजले आहे मला खात्री आहे.